नमस्कार. मी सुधाकर कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज. पंढरपूर तालुक्यामध्ये आषाढी यात्रेची तयारी जोरदार सुरू असतानाच कोणत्याही परिस्थितीमध्ये आषाढी यात्रेपूर्वी रस्त्यांची कामं पूर्ण करून घ्या, अशी तंबी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महसूल प्रशासनाला दिल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या महसूल प्रशासनाने आता रस्त्याच्या कामासाठी कोणताही प्रयत्न करून ती कामे पूर्ण करण्याचा सपाटा लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाकरी येथील संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावरती असणाऱ्या नवीन पुलाचे काम ताबडतोब उरकण्यासाठी आता प्रशासनाने चक्क गुरसाळे येथील साठवण पाझर तलावातील मुरुम उचलण्याचं काम सुरू केलं आहे. खर तर या ठिकाणचा मुरुम उचलल्यास इथल्या पाझर तलावाला धोका होऊ शकतो, अशा प्रकारची माहिती लघु पाटबंधारे विभागाने दिली आहे. आणि त्यानंतर महसूल प्रशासनाने इथलं उत्खनन थांबवलं आहे. मात्र गेल्या 2 दिवसामध्ये या ठिकाणी तब्बल 400 टिपरद्वारे 1600 ब्रॉस मुरमाची उचल करण्यात आली आहे. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अवैधरित्या या ठिकाणी झालेल्या मुरमाच्या उत्खननाची प्रशासनाकडून सखोल चौकशी करून ही वाहने जप्त करून वाहन मालकावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचं पत्र ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिले आहे. या बाबतीमध्ये काही ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्यासोबत आहेत अण्णा हजारे. हजारे साहेब, काय परिस्थिती नेमकी थोडक्यात सांगा. 2 दिवसापूर्वी आमच्या वार्ड क्रमांक 5 मधील इरिगेशन खात्याच्या ताब्यात असलेल्या पाझर तलावामधून अवैधरित्या उत्खनन होत आहे असं काही ग्रामस्थांच्या कामच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्यांशी संपर्क करून सर्वजण त्या ठिकाणी गेलो असता त्यांनी आमच्याशी आरेरावीचा प्रयत्न केला. तुम्ही तहसीलदार महोदयांशी संपर्क करा अशा प्रकारचं बोलला असता आम्ही तहसीलदारांना देखील त्या संदर्भानं विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीला उडवडीची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आणि तशा पालकमंत्र्याचा आम्हाला तोंडी आदेश आहेत अशा प्रकारचं बोलण्यात आलं. मात्र आम्ही ते न ऐकता तुम्ही लेखी काय तुमच्याकडे प्रशासनाची प्रत आहे ते दाखवा अशा प्रकारची विचारणा केली असता. नाही, आता प्रशासनानं मुरमाचं उत्खनन थांबवलंय, त्याच्याबद्दलचं काय मत नाही, पण यानंतर आपली मागणी काय आहे नेमकी? 2 दिवस जे उत्खनन झालेलं होतं त्या बाबतीमध्ये आपल्याला काय सांगायचं आहे? झालेलं 2 दिवस जे उत्खनन झालंय ते जवळजवळ 1600 ब्रास त्या ठिकाणी उत्खनन अवैधरित्या केलेलं आहे. त्यामुळे त्या डॅमला धोका निर्माण झालेला आहे आणि आसपासच्या शेतकऱ्याच्या जमिनीला तिथं या अंदाजा पाऊस जास्त झाला तर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आमची एकच मागणी आहे की तुम्ही अवैधरित्या जर उत्खनन केलं असेल तर त्या संबंधित ठेकेदारावर आणि संबंधित वाहनावरती जप्तीचा आदेश काढून त्या ठिकाणी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा. ते न झाल्यास याच्या पुढे तीव्र काय स्वरूपाचं तहसीलदारांची भूमिका काय? तुम्ही काल आंदोलन दिल्यानंतर तहसीलदारांनी काय सांगितलं, नोटीस दिल्यानंतर किंवा पत्र दिल्यानंतर? तहसीलदारांचे या ठिकाणी बोटचेपीचं धोरण दिसतंय. या ठिकाणी काहीतरी वेगळ्या स्वरूपाचं या ठिकाणी तहसीलदार देखील यामध्ये काहीतरी हात त्यांचे देखील बरबटले आहेत का अशा प्रकारचा संशय येण्याजोगं तहसीलदारांचा हा एकच फार मागणं मोठा आहे. आरोप खरं तर नागरिकांच्या कडून जनतेकडून होतोय. तहसीलदार कारवाईसाठी का टाळाटाळ करत आहेत, अशा प्रकारचा प्रश्न आता जनतेतून उपस्थित होतोय. गुरसाळे ग्रामपंचायतीच्या सदस्या लीना देवकते या देखील आपल्या बरोबर आहेत. त्यांनीही दिवसभर उन्हामध्ये थांबून त्या दिवशीचा जो अवैध उपसा चालू होता मुरमाचा, तो थांबवलेला होता. काही महिलांना सोबत घेऊन त्यांनी चक्क पाझर तलावामध्ये दिवसभर ठिया मांडला होता उन्हामध्ये. अशा परिस्थितीमध्ये त्यांची भूमिका आपण जाणून घेणार आहे. मेंबर नमस्ते, काय भूमिका आपली यामध्ये? मला आपल्या गावकऱ्यांच्या महिलांचा कॉल आला की आपल्या पाझर तलावातून मुरमाच्या खेपा जात आहेत म्हणून. तिथं गेल्यानंतर मला कळलं. त्यांना मी विचारलं, कुणाच्या आदेशावरून तुम्ही हे चालू केले? तर त्यांनी सांगितलं की पालकमंत्र्यांचा आदेश आहे. मग लेखी प्रत आम्ही दाखवा म्हणलं त्यांना, पण ते तशी लेखी प्रत पण काय नाही. मग झालेलं जेवढं नुकसान आहे, ही सगळं नुकसान जे ठेकेदार आहे त्यांनी ग्रामपंचायतीला दिलं पाहिजे. तर ग्रामपंचायतीच्या ताब्यात असणाऱ्या या पाझर तलावामधून प्रशासनाकडून प्रशासनाच्या सहकार्यानं जे त्या ठेकेदारानं उत्खनन केलेलं आहे त्याबाबतची दंडाची रक्कम त्याच्याकडून वसूल करण्यात यावी, अशा प्रकारची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. आता या बाबतीमध्ये जिल्हा प्रशासन आणि पालकमंत्री काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या बाबतीतला वारंवार घडणारा पाठपुरावा आम्ही आपल्यापर्यंत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी पाहत रहा परफेक्ट न्यूज. धन्यवाद.